नमस्कार मंडळी, चला तर चुरमुऱ्यामध्ये गूळ घालून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत। त्यामुळे रेसिपी काय आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक बाउल घेतलेला आहे। आता यामध्ये या वाटीने आपल्याला मुरमुरे मोजून घ्यायचे आहे। तर ना इथे मी 4 वाट्या मुरमुरे घेणार आहे। तर हे भडक मुरमुरे आहेत, तर इथे आपण 4 वाट्या मुरमुरे घेतले। आता इथे जर दुसरे कुठले मुरमुरे शिवाय भडक जरी असले आणि ते जर थोडेसे सॉफ्ट पडलेले असेल तर तुम्हाला ते भाजून घ्यायचे। पण इथे तुम्हाला मुरमुरा तोडून दाखवला, एकदम कुरकुरीत आणि फ्रेश आणलेले मुरमुरे असल्यामुळे कुरकुरीत आहेत। आता घरातलेच मुरमुरे घेतले ना तर अशा वेळेला ते थोडेसे चिमलेले असतात। आता 4 वाट्या मुरमुरे घेतले, त्यासाठी गूळ किती घ्यायचा ते मी तुम्हाला सांगणारच आहे। पण त्या अगोदर आपल्याला इथे गूळ ना बारीक चिरून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हा गूळ चिरून घेऊया। तुम्ही अगदी किसून किंवा थोडासा ठेचून जो आपण गूळ घेतो तशा प्रकारे घेतला ना तरी सुद्धा चालेल। तर इथे ना मी सरळ सरळ अशा पद्धतीने कट करूनच घेणार आहे। तर आता हा गूळ ना आपण संपूर्ण कट करून घेऊया। तर 4 वाटी मुरमुऱ्यांसाठी परफेक्ट असं प्रमाण मी तुम्हाला इथे सांगणार आहे। तोपर्यंत संपूर्ण असा गूळ कट करून घेतलेला आहे। खूप बारीक गूळ असे कट करण्याची काही आवश्यकता नाही, त्यामुळे ना अशा साईजचा गूळ कट करून घेतलाय। आता या वाटीने आपल्याला गूळ मोजून घ्यायचा आहे। जी वाटी तुम्ही मुरमुरे मोजण्यासाठी वापरलेली आहे ना त्याच वाटीने गूळ देखील मोजून घ्यायचा आहे। तर इथे ना अगदी हलक्या हाताने भरून घ्यायची, दाबून वगैरे भरायची नाही। 1 वाटी गूळ सुरुवातीला आपण भरून घेतला। आता आपल्याला अर्धी वाटी घ्यायचा आहे। तर 4 वाटी मुरमुऱ्यांसाठी 1.5 वाटी इतका आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे। तर बरोबर प्रमाण आहे, परफेक्ट आहे। यामुळे ना तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही। तर 4 वाट्यांसाठी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। आता ह्या गुळाला आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी कढईमध्ये टाकून घेऊया। कढईमध्ये गूळ टाकून घेतला। ज्या वाटीने 1.5 वाटी गूळ घेतला त्या वाटीने अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं। आता इथे ना थोडा वेळ कॅमेरा स्टॉप राहिला आणि गूळ जो आहे ना पाण्यामध्ये विरघळला गेला, तर तुम्हाला वाटेल की पाणी कसं काय जास्त दिसलं, तर गूळ त्यामध्ये बऱ्यापैकी बारीक चिरलेला असल्यामुळे पटकन वितळलं गेलं। माझं बाजूला मी दुसरंच काम करत होते। तर इथे गूळ व्यवस्थित असा वितळवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला हा गूळ सतत हलवत वितळायचा आहे। नाहीतर गूळ जर खाली तळाशी लागला ना तर करपू शकतो। गूळ ना पूर्णपणे म्हणजे तयार केलेला असतो, त्यामुळे ना हे असे पदार्थ पटकन खाली लागतात किंवा त्याला ना करपटपणा येतो। त्यामुळे पदार्थ परफेक्ट बनवण्यासाठी ना इथे आपल्याला हे सतत हलवतच गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे। पाक कशा पद्धतीचा तयार झाला पाहिजे याची एक सिक्रेट टिप्स तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून तुम्हाला हा पदार्थ बनवताना कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही। तुम्ही अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट रेसिपी बनवू शकता। तर इथे पाहू शकता संपूर्ण गूळ विरघळला गेलेला आहे आणि आपला गुळाचा जो ही पाक आहे तो चांगला फसफसला गेलेला आहे। पण आता ना याला चांगलं 5-6 मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। कारण यामध्ये घातलेले जे पाणी आहे ना ते पूर्णपणे जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपला हा गुळाचा पाक तयार होणार नाही। पाणी घातल्यामुळे आपला गूळ जो आहे ना तो करपत नाही, त्यामुळे ना पाणी घालायचं आहे। आता पहा, बरेच जण ना तुपामध्ये गूळ विरघळून घेतात, पण तशा वेळेला ना गुळाला पटकन करपटपणा येतो, त्यामुळे पाणी घालायचं आहे। आता इथे ना 1 चमचा फ्रेश असं आणि ताजं घरचं साजूक तूप घालून घेतलेलं आहे। तुपामुळे आपल्या पदार्थाला एक चकाकी येते, तसंच स्वादही छान लागतो। त्यामुळे ना 1 चमचा तूप आवर्जून घाला। आता तूप घालून घेतलं, पुन्हा एकदा यामध्ये मिक्स करून घेऊया। तर पाहू शकता आपल्या या गुळाच्या पाकाची चकाकी। आता तूप घातल्यानंतर तर त्याला छान अशी शाईन सुद्धा येते। आता मस्त असा गुळाचा पाक फसफसल्या जातोय, तर एकदा चेक करून घेऊया। तर इथे ना उलथाण्यावरती थोडंसं थंड होऊ दिलं आणि मग इथे वाटीत टाकून घेतलं। तर इथे ना तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी गोळी आपली तयार व्हायला लागलेली आहे। पण आणखीन आपल्याला हवी तशी गोळी इथे तयार झालेली नाही, तर थोडंसं तेलामध्ये विरघळून जात आहे। तर मी तुम्हाला गोळी कशा प्रकारे बनवायची आहे हे तर पुढे मी सांगणारच आहे, त्यामुळे ना एवढ्याच पॉईंटमध्ये कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून तुमची जी ती पद्धत आहे किंवा टिप्स आहे ती मिस होणार नाही। तर इथे पुन्हा एकदा उलथण्यावरती थोडासा गुळाचा पाक घ्यायचा आहे। गॅस मात्र कमी ठेवायचा आहे। गॅसची फ्लेम एकदमच लो ठेवायची आहे, जेणेकरून आपला गुळाचा पाक पुढे जाणार नाही। तर इथे आता पुन्हा एकदा हा थंड गुळाचा पाक यामध्ये टाकून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता
आता गुळाचा पाक ना बऱ्यापैकी असं वाटत आहे की होत आलेला आहे, पण त्याला ना आपण बोटाने एक ठिकाणी जमा करून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आपला हा पाक होतच आलेला आहे, पण आणखीन सुद्धा आपल्याला हवा तसा पाक तयार झालेला नाही. तर आणखीन थोडा वेळ याला शिजवून घेऊया. आता पाहू शकता इथे ना अगदी छान असा अगदी 2 मिनिटे शिजवल्यानंतर पुन्हा एकदा चेक केलं आणि मस्त इथे गोळी तयार होत आहे बरं का. पाहू शकता जेलीसारखी आपल्याला ह्या गुळाच्या पाकाची गोळी तयार करायची आहे. अगदी यापेक्षा थोडीशी कडक जरी केली ना तरी सुद्धा चालेल बरं का. जर तुम्हाला एकदम कुरकुरीत खायला आवडत असेल ना हा पदार्थ, तर थोडीशी आणखीन कडक गोळी तयार करायची आहे. तर पाहू शकता इथे आपली गोळी तयार झाली ना, लगेचच आपण जे मुरमुरे घेतले होते ना मोजून, ते मुरमुरे या पाकामध्ये घालून घ्यायचे आहे. आता इथे पाहू शकता मुरमुऱ्याची क्वांटिटी झाली जास्त आणि भांडं झालं छोटं, त्यामुळे हलवण्याचे झाले वांदे. पण चला आता यातच ॲडजस्ट करावं लागेल, कारण आपण दुसरीकडे वतेपर्यंत आपला हा जो पाक आहे ना तो थंड झाला ना तर आपल्याला हा पदार्थ सेट करता येणार नाही. त्यामुळे ना पदार्थ सेट करण्यासाठी यातच मंडळी मी ॲडजस्ट करून घेतलं बरं का. आता व्यवस्थित असे मुरमुरे पूर्ण पाकामध्ये डीप करून घेतले. हाताला पाणी लावायचं आणि लाडू वळवून घ्यायचे. फक्त हे लाडू वळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे लाडू ना अगदी अलगद हाताने याचा गोळा तयार करून घ्यायचा. तुम्ही जर डाळीचे लाडू किंवा रव्याचे लाडू बांधता तसे जर हे लाडू बांधायला गेलात ना तर हे लाडू फुटतात. त्यामुळे ना ह्याला फक्त असं हलक्या हाताने गोल आकार देऊन द्यायचा, म्हणजे हे मुरमुरे ना छान एकाला एक चिकटतात आणि मस्त अगदी 2 मिनिटातच कुरकुरीत लाडू आपला इथे तयार होतो. तर पाहू शकता याची बांधण्याची पद्धत ना खरंच खूप वेगळ्या पद्धतीने हे लाडू बांधावे लागतात. जर तुम्हाला वाटत असेल ना की मुरमुऱ्याचे लाडू जमत नाहीत, तर त्यामध्ये ना तुमचा प्रॉब्लेम काय होत असेल, जर तुम्ही पाक परफेक्ट बनवता सगळं तरीसुद्धा तुम्हाला लाडू वळता येत नाहीत, तर लाडू तुम्ही खूपच जोरात हातावरती दाबून बनवत असाल, त्यामुळे ना लाडू तसे चिटकत नाहीत, तर ते हातालाच मुरमुरे चिकटतात आणि लाडू फुटतो. त्यामुळे ना फक्त असे गोल करून घ्यायचे. सर्व लाडू इथे बनवून झालेले आहेत पाहू शकता. तर मस्त आणि कुरकुरीत लाडू झालेले आहेत बरं का. खूपच छान आणि सुंदर अशी रेसिपी आहे. तुम्हाला समजेल अशा भाषेत मी सांगितलेलं आहे. खूप किचकट करून तर अजिबातच नाही. जसं सगळ्यांनाच हे लाडू बनवता येतील. तर लाडू बनवून झाले, मग त्याला थोडंसं तर डेकोरेट केलंच पाहिजे. तर चला मस्त अशा डिशमध्ये त्यांना ठेवून घेऊया, म्हणजे त्यांचा आकर्षकपणा आणखीनच वाढेल. तर सुंदर असे 4च लाडू यामध्ये बसलेले आहेत. तर मस्त असे लाडू तुम्ही देखील बनवा. तसेच मुलांना खूपच आवडतात बरं का मुरमुऱ्या गुळाचे लाडू. तुम्ही एकदा नक्की बनवून द्या, तुमच्या मुलांना सुद्धा खूप आवडतील. व्हिडिओ आवडला असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करा. तसेच तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल आणि आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बेल आयकनला ऑन करा. आणि जाता जाता कुठल्या शहरातून किंवा गावातून व्हिडिओ पाहिला ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.